सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, विविध कार्यक्रम आयोजन। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार दिल्लीत प्रदान। आणि कोविड काळात एकही लस उपलब्ध करून दिली नाही तेव्हा कुठे गेल होत ठाण्यावरचं तुमचं प्रेम, नरेश म्हस्के। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले। महापालिका मुख्यालयात उपायुक्त उमेश बिरारी यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। या कार्यक्रमाचा आरंभ राज्यगीताने करण्यात आला। तसेच महापालिकेच्या सुरक्षा दलातील आरक्षक योगेश्वर विस्पुते यांनी खड्या आवाजात महाराजांची थोरवी सांगणारा पोवाडा सादर केला। या कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी नागरिकांनी जय भवानी, जय शिवाजीचा निनाद करून महाराजांना मनाचा मुजरा केला। तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि महापालिकेचे अधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार आदी उपस्थित होते। पायाभूत सुविधा, रस्ते, उद्याने, स्वच्छता यांच्या माध्यमातून ठाणे आमूलाग्र बदलत आहे। त्याच जोडीला ठाणे शहरात होत असलेले वेगवेगळे उत्सव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलत्या ठाण्याला लाभलेली रुपेरी किनार आहे, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले। माळवी आणि ठाण्याचे सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते ठाणे उत्सव 2024 चे उद्घाटन करण्यात आले। ज्ञान साधना महाविद्यालयाजवळील हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे उत्सव ठाणे 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। ठाणे शहरातल्या 100 संस्था एकत्र येऊन 40 कार्यक्रम करत असून त्यात सुमारे 2000 कलाकार सहभागी होणार आहेत। लोकसहभागातून कला संस्कृतीचे असे व्यासपीठ स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध व्हावे, हा या आयोजनातील प्रमुख उद्देश आहे। हा महोत्सव ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस मुख्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने होत आहे। कलाकाराची ओळख त्याच्या कलेतून मिळते, पण त्याला व्यासपीठ मिळाले तर निश्चित कला दूरवर जाते। त्या कलेचा आनंद मोठ्या प्रमाणात इतरांना घेता येतो।
ठाणे महानगरपालिका आणि विविध शासकीय विभागाने पुढाकार घेऊन स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याचे उद्देशाने उत्सव ठाणे 2024 हा उपक्रम राबवला आहे. ठाण्यातले वातावरण हे कलेसाठी पोषक आहे, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उद्घाटन सोहळ्यात केले. संजीव ब्रह्मे यांनी प्रास्ताविक केले आणि संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. तसेच एकमेकांसहाय्य करू अवघे धरू सुपंथ्याप्रमाणे आपण एकमेकाच्या हातात हात घालून उत्सव जोरात साजरा करूया, सातत्याने करत राहू, अशा शुभेच्छा डॉ. मंजिरी देव यांनी दिल्या. तर ठाणे हे कला संस्कृती खाद्य संस्कृतीचे माहेरघर म्हणून लवकरच त्याची ओळख होईल, असा विश्वास पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. लोकसभेतील कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉ. शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर हा संसद रत्न पुरस्कार मिळणे अत्यंत आनंदाची बाब असून मिळालेला पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेला समर्पित करत असल्याच्या भावना यावेळी शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. खासदार श्रीकांत शिंदे हे 17व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या 5 सदस्यांपैकी एक ठरले आहेत. 2019 ते 2023 या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी 556 प्रश्न उपस्थित केले आहेत. 67 चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि 12 खासगी विधेयके त्यांनी मांडली आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार 2010 पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो, तर संसद महारत्न पुरस्कार दर 5 वर्षातून एकदा दिला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला होता. मान्यवरांच्या मुख्य उपस्थितीत दिल्ली येथील ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा.
कोपरी परिसरातील सुमारे 1 लाखाहून अधिक नागरिकांना केंद्र सरकारकडून 2 नवीन जलकुंभांची भेट मिळाली आहे. भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोपरी येथील जुन्या जलकुंभांच्या जागी 2 नवीन जलकुंभ उभारण्यात येणार असून, यापुढील काळात कोपरीवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. कोपरी येथे 40 वर्षांपूर्वी उभारलेल्या 2 जलकुंभांची दुरवस्था झाली आहे. या जलकुंभातील काही ठिकाणाहून पाण्याची गळती होत असल्यामुळे अस्वच्छता होत होती. त्याचबरोबर जलकुंभ कोसळून हानी होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 10 एप्रिल 2023 रोजी पत्र पाठवून केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून 2 जलकुंभांच्या ठिकाणी नवीन जलकुंभांचे काम करण्याची मागणी केली होती. या योजनेच्या आराखड्यामध्ये कोपरी परिसराचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे चव्हाण यांच्याकडून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले असून 2 नवीन जलकुंभांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या अमृत योजनेतून जलकुंभांच्या कामाला मंजुरी मिळाली. नव्या जलकुंभांमुळे पुरेशा दाबाने कोपरी परिसरात पाणी पुरवठा होईल. येत्या 2 ते 3 दिवसात कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश दिला जाईल. त्यामुळे लवकर काम पूर्ण होऊन रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मासुंदा पुतळा येथील शिवरायाच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेच्या राजाला मानाचे वंदन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी असा शिवरायांचा जयघोष करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे मध्यवर्ती पक्ष कार्यालयामध्ये शिवप्रतिमेला आणि मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहर काँग्रेसतर्फे ही शिवजयंती साजरी करण्यात आली. ठाणे शहर काँग्रेस कार्यालयाजवळ ही शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. तसेच पुष्प उधळून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाही देण्यात आला. शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण तसेच सदस्य मनोज शिंदे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत लोटांगण घालत आहेत अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे काल ठाण्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विविध शाखांना भेटी दिल्या. आदित्य ठाकरे यांचं टोल नाक्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. ठाण्यातील आपल्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर हे टीका केली. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे शाखांना भेट देण्यासाठी ठाण्यात आले होते. ठाण्यातील ओळा, मनोरमा नगर, चंदनवाडी आणि जिजामाता नगर येथील शाखांना भेट देण्यासाठी आदित्य ठाकरे हे ठाण्यात आले होते. या 4ही शाखांबाहेर त्यांनी चौक सभा घेतली. रात्री 10 वाजता शाखा भेटींचा कार्यक्रम आटोपला.
त्यानंतर ते आव्हाड यांच्या ठाण्यातील विवियाना मायल लगत असलेल्या आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्याच्यासोबत खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु आव्हाड हे त्याच्या घरी उपस्थित नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची आव्हाड यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही. आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांची भेट घेऊनच आदित्य यांना परतावे लागले. कोविड काळात एकही लस उपलब्ध करून दिली नाही तेव्हा कुठे गेल होत ठाण्यावरचं तुमचं प्रेम, अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी काल मुख्यमंत्र्यांवर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या अनेकांचे पत्ते कापण्यात आले. राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी पक्ष वाढीसाठीच प्रयत्न केले पण त्यांचे पत्ते कापण्यात आले. काय चुकलं होतं त्याचं? जेव्हा ठाणेकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती त्यावेळी यांना ठाणे दिसले नाही तेव्हा फक्त मी आणि माझे कुटुंब असाच प्रकार होता. यातली एक जरी गोष्ट खोटी असेल तर आपण राजकारणातून निवृत्त होऊ असं नरेश म्हस्के यांनी सांगितले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, विविध कार्यक्रम आयोजन. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार दिल्लीत प्रदान. आणि कोविड काळात एकही लस उपलब्ध करून दिली नाही तेव्हा कुठे गेल होत ठाण्यावरचं तुमचं प्रेम, नरेश म्हस्के. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.